मोठी बातमी नंदुरबार बंद समोर येते। स्टेट बँकेमध्ये महिलांची चेंगराचेंगरी झाल्याची घटना नंदुरबारच्या धडगावात घडली आहे। ई-केवायसी साठी महिलांची अगदी सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी झालेली होती। या चेंगराचेंगरीमध्ये 2 महिला बेशुद्ध पडल्यात। तर या संदर्भात बातचीत करण्यासाठी नंदुरबारचे पालकमंत्री अनिल पाटील आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। अनिलजी, आपलं स्वागत आहे। आपण पाहतोय अगदी सकाळपासून स्टेट बँकेमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती, मात्र कोणतेही नियोजन बघायला मिळत नाहीये। 2 महिला या ठिकाणी चेंगराचेंगरीमध्ये त्यांची प्रकृती सुद्धा खालावली असं सुद्धा कळतंय। नाही, आताच मी कलेक्टरांशी बोललो, ऍडिशनल कलेक्टर ज्यांच्याकडे चार्ज आहे त्यांच्याशी मी आताच बोललो। दडगाव अकरानी तहसीलदारांनाही त्या पद्धतीचं त्या ठिकाणी पाठवलेलं आहे। थोडी लोटालोटी झाली आणि उष्णता जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी उष्णतेमुळे जरा गरमीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे काही 1-2 महिलांना भुरळ आलेली आहे। त्याच्यावरती काय उपचार करायचे ते उपचार सुद्धा चालू आहे आणि आता या क्षणाला तिथे पोलीस प्रोटेक्शन देऊन सुरळीत ज्या महिलांसाठी आता ई-केवायसी करायची असेल किंवा कोणाला पैसे काढायचे असतील तर त्या संदर्भामध्ये लाईनीमध्ये काम चालू आहे। त्यामुळे आता या परिस्थितीला तसलं काही झालेलं नाही। चेंगराचेंगरी नव्हती, लोटालोटी झाली होती। माझी उलट सगळ्या महाराष्ट्रातल्या भगिनींना विनंती आहे, विरोधकांच्या अपप्रचाराला न बळी पडता माझी विनंती असणार आहे की विरोधक अपप्रचार करतायत, पैसे काढले जातील, हे पैसे मिळणार नाही, या अपप्रचाराला बळी न पडता राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिलेला आहे की सर्व महिला भगिनींना न्याय मिळाला जाईल, त्यांना सगळ्यांना प्रत्येकाच्या खात्यावरती सुरक्षित पैसे असतील, त्याच्यावर विश्वास ठेवावा। थोडंसं आपण सबुरीने जर का घेतलं तर हा असला धक्काबुक्कीचा प्रकार होऊ शकत। निश्चित अनिलजी, आपण साम टीव्हीच्या माध्यमातून हे आवाहन सुद्धा केलेलं आहे। आभारी आपल्या प्रतिक्रियेसाठी। तर आपण पाहतोय नंदुरबारचे पालकमंत्री अनिल पाटील हे फोन लाईनवरनं जोडले गेलेले होते आणि आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। योग्य ती खबरदारी सुद्धा घेतली जाते अशी माहिती त्यांनी साम टीव्हीशी बातचीत करताना दिली आहे।